हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी दिव्या कुगदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओची सुरुवात आमच्या इथं आलेल्या चिमणीचे 2 क्यूट आणि छान पिल्लांपासून करते। तर हे दोघंही पिल्लं ना त्यांच्या आईसाठी ओरडत असतात, त्यांना जेवायला पाहिजे असतं म्हणून ते थोडे त्यांचा आता सध्या आवाजही निघत नाही, थोडे चूस काढून चू असे करत असतात। तर त्यांची आई त्यांच्यासाठी दाणा आणत असते आणि त्यांना भरवत असते, तसं त्यांचं चालू असतं। आमच्या इथं जे क्रिसमस ट्री आहे त्या ट्रीवरतीच त्यांनी छान असं त्यांचं घरटं बनवलेलं आहे आणि त्यामध्ये ते पिल्लं आहे। तर दरवर्षीच ह्या वेळेस चिमणी इथं अंडी घालत असते आणि बाळाला जन्म देत असते। तर 2 पिल्लं दरवर्षीच इथं असतात आणि यावर्षी हे जे प्लांट आहे अगदी आमच्या दरवाजाला लागून आहे, त्या कारणानं आम्हाला ते जास्तच जवळून दिसत असतात, दरवेळेस त्याची भेट होत असते। तर त्यांची छानशी भेट घेतली, त्यांचं थोडंसं निरीक्षण केलं, त्यानंतर घरची कामं आवरली आणि मार्केटमध्ये आलेले आहे। मार्केटमध्ये यायचं तसं नेमकं कारण काही नव्हतं, पण पप्पा आले होते मार्केटला, म्हणजेच तसे ते आले दवाखान्यात। तर त्यांचा दवाखाना करून द्यायचा होता, नंतर त्यांना मार्केटमधून काही सामानही घेऊन द्यायचं होतं म्हणून मग सर्वात आधी पप्पांचा दवाखाना वगैरे केला। त्यानंतर पप्पांना दवाखान्यातच ठेवलं आणि मी आणि गणेश आले मार्केटमध्ये आम्ही सोन्याची कानातले जे आहेत ना ते केलेत। तर आता मी मागे तुम्हाला सांगितलं की माझ्या दादाला मुलगा झालेला आहे, तर बाळासाठी कानातले घ्यायचे होते पप्पांना। तर पप्पा बोलले की माझं जाणं होत नाही पप्पांच्या तब्येतीमुळे आणि पप्पाची काळजी घेत पाहुणे राहुणे चालू आहेत घरी, त्यामुळे मम्मीचंही होत नाही जाणं, तर तूच घेऊन दे म्हणून मी त्यांना कानातले घेऊन दिले, कानातले वगैरे घेतले। त्यानंतर तिथंच आजूबाजूला थोडीशी नजर फिरवली तर चांदीची मस्त ज्वेलरी तिथं आलेली आहे। असं वाटत होतं की आता यातून काय घ्यावं काय नाही, पण पैसे नव्हते आणि टाईमही नव्हता, त्यामुळे काही न घेता पप्पांना काही दुसरंही सामान घेऊन द्यायचं होतं ते घेतलं आणि लवकरच पप्पा आणि गणेश घरी गेले आणि मीही घराकडे आली, कारण पावसाचं वातावरण झालेलं होतं म्हणून ते गेले आणि मी घरी पोचली तर शशी जागीच होती। असं वाटलं शशी झोपलेली असेल, पण ती जागी होती। तर तिला माझ्या हातात छत्री दिसली, तर तिचं सुरू झालं, आई तू माझ्यासाठी आणली का, असं तसं। आणि लहान मुलांना छोट्या गोष्टींची खूपच आवड असते, त्यामुळे तिला हे लक्षातच नाही आहे की ही तिचीच छत्री आहे की ज्या मम्मीकडे होती आणि आता पप्पा आले होते तर त्यांनी तिच्यासाठी पाठवून दिली की आता पावसाळा सुरू होत आहे आणि शचीला तिची गरज पडेल म्हणून ते घेऊन आलेले होते। तर ते मी घेऊन आली, तिला बघून शचीला खूपच खुशी झालेली आहे, ती छत्री घेऊनच घरामध्ये फिरत आहे इकडे तिकडे। सोबतच मी शचीसाठी काही खायला वगैरेही आणलं। आता सध्या आंब्यांचं सीझन आणि जांभूळचा वगैरे सीझन चालू आहे, तर जांभूळ शचीला खूपच आवडतात म्हणून मी जांभूळ आणि शिंगाडे वगैरे असं घेऊन आलेली आहे। तर जांभूळ आणि शिंगाडे आम्ही खात घरामध्ये बसलेले होतो, तेवढ्यातच बाहेर रिमझिम पावसाळा सुरुवात झाली आणि शचीचं सुरू झालं, आई चल बाहेर। तर आम्ही आमच्याच ओट्यावरती पोर्चमध्ये आलोत आणि तिथे आता मस्त पावसाचा आनंद घेत जांभूळ आणि जे शिंगाडे मी आणलेले आहेत ते आम्ही इथं खात आहेत। सोबतच जसं मी सकाळी तुम्हाला सांगितलं की इथं चिमणीचं घरटं आहे, तर चिमणी ही पावसापासून त्यांच्या बाळाचं संरक्षण करण्यासाठी तिथं आलेली आहे। त्यांना काही लपवून ठेवते, तर काही परत इकडे तिकडे उडते। आम्हाला बघूनही ती थोडीशी विचलित झाली, नंतर परत ती आली आणि तिच्या घरट्यामध्ये तिच्या बाळाला छान असं कुशीत घेऊन बसलेली आहे। मीही माझ्या पिल्लूला मस्त मोकळं सोडून दिलेलं आहे, कारण माझं पिल्लू तर काही छोटं नाही आहे आणि जास्तच मस्तीही करायला लागलेला आहे। पाऊस बघून तर तिला जास्तच मस्ती सुचलेली होती, तिला असं वाटत होतं की आता या पावसात ओलं व्हावं की छत्री घेऊन नाचावं की काय करावं। आणि तसं TV वगैरे बघत असते, त्यामध्ये गाणे वगैरे बघते, तिचं सुरू झालं बारिश आई छम वगैरे हे जे गाणे असतात ते बघते, तेच मग ते म्हणतही असते। तर छत्री घेऊन सुरू झालं, सोबतच पावसातही तिला ओलं व्हायचं होतं म्हणून काही छत्री काढायची, काही डोक्यावर घ्यायची, काही काढायची, असं तिचं सुरू होतं। तिथे थोडाफार तिने पावसाचा आनंद घेतला, पण पाऊस जसा वाढला म्हटलं बस झालं बडा आतमध्ये, कारण का जास्त पावसामध्ये अजून ओली झाली तर बिमार वगैरे पडायची आहे। म्हणून आता आम्ही ओट्यावर बसून छान जांभूळ खात पावसाचा आनंद घेत आहे। काय करते बुब्बू? दाखव काय खाते तू? नाही खाऊ माझ्या मीच आणलं, अरे बाप काय मी फेकून खायचंय का तुला? कसं आहे का? छान आहे का? खा व्यवस्थित जेवण करताना कोण मोबाईल पाहते?
चला हा पटकन. बघितलं ना आपण शशी किती बडबड करता येता. कंटिन्यू नुसतं बडबडच करत राहते आणि तिला असं वाटतं ती खूपच मोठी झाली आहे, मोठ्यासारखी आपल्याला गोष्टीही सांगत असते. आता इथंही तिचं तसं सुरू होतं आणि आता ते तोंडात बूट घालते ना, त्यामुळे तिचं थोडंसं शब्दही काही जे आहेत ना ते समोरच्याला समजत नाही. तर तिचं असं म्हणणं होतं की आता मी शाळेत जाईल, माझी स्कूल बस आली की मी शाळेत जाईल आणि मी तर गुडगर्ल झालेली आहे, मी सर्वच गोष्टी ऐकते, मी मोबाईलही बघत नाही, असं तिचं आता इथं सुरू आहे. सोबतच इकडच्या तिकडच्या गोष्टी मला खूप सांगत राहते दिवसभर माझ्यासोबत. कंटिन्यू ती बडबड 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 चालूच ठेवते. काही काही गोष्टी तर अशा सांगते की असं वाटतं की ही खूपच मोठी झालेली आहे. खरंच आई मुलीचं नातंच खूप वेगळं असतं आणि आता ती जशीशी मोठी व्हायला लागलेली आहे तर एका फ्रेंडसारखं, कारण आईमध्येच ती आपली सर्व नाते शोधत असते आणि आईच तिच्यासोबत असते कंटिन्यू, म्हणून बाळाला आईकडूनच जास्त अपेक्षा असतात. तर तसंच माझ्या शचीचं आहे आणि असंही तिला आमच्या गल्लीमध्येही कोणी फ्रेंड वगैरे नाही आहेत, एकच आहे श्रुती, तीही बाहेरगावची आहे, आमच्या शेजारी तिचे रिलेटिव्ह आहे त्यामुळे ती येत असते. तर तीच तिच्यासोबत थोडा वेळ खेळत असते. तर तिची एकुलती एक फ्रेंड आहे ती म्हणजे श्रुती, तिच्यासोबत ती थोडाफार टाईम स्पेंड करत असते. बाकी मग मी आणि ती तर आहेच. काय वाजवतं हे काय आभाळ वाजवतं काय होते? अच्छा असं आहे का, मला तर माहितीच नव्हतं बघ. तुला कोणी सांगितलं? तूच सांगितलं का बाबाला? हो का, बाबाला पण माहिती नव्हतं का? वा, तुला मस्त माहिती का, हुशार आहे का तू. छान गप्पा गोष्टी करत जांभूळ आता संपलेले आहेत प्लेटमधले. तर म्हटलं चला आता आतमध्ये जाऊयात, पण शचीला काही आतमध्ये आवाजच वाटत नाही आहे आणि इकडे पाऊसही रिमझिम रिमझिम सुरूच आहे, त्यामुळे तिला असं वाटतं इथून उठावंच नाही. पण शेवटी कसं तरी मी तिला मनवलं आणि आतमध्ये घेऊन आली. सोबतच तिला एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे की आज तिचे शाळेतले पुस्तकं वगैरे आलेत. तर शचीला तर नर्सरीमध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे अजून शाळा काही सुरू नाही झाल्या आहेत, कारण आमच्या अकोल्यामध्ये भयंकर असं ऊन राहतं. अकोला हे जास्तच तपतं, तर हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे सर्वांच्या ज्या शाळा आहेत ना त्या उशिरा चालू होतात. तसंच आता नर्सरी वगैरे म्हटलं म्हणजे थोड्या लेटच चालू होतात. तरीच ही ज्या स्कूलमध्ये आम्ही नाव टाकलेलं आहे ते स्कूल अजून काही चालू झालेलं नाही आहे, पण त्यांनी काल मेसेज केला होता की उद्या येऊन तुम्ही बुक वगैरे घेऊन जा. तर मग आज सकाळी शचीचे बाबा शाळेमध्ये गेलेत आणि शचीची बुक वगैरे घेऊन आलेत. पण मला मार्केटला जायचं होतं, पप्पांना दवाखान्यात न्यायचं होतं, त्यामुळे माझं काही बुक वगैरे बघणं झालंच नाही. आणि शचीलाही दाखवलं म्हणजे तर ते तेव्हाच्या तेव्हाच फाडफूड होऊन जाईल, म्हणून तिच्या बाबांनी आणले आणि तसेच जे आहे कबडमध्ये ठेवून दिलेले आहेत. तर मग मला अचानक आता आठवलं, म्हटलं चल बाळा आपण ते बघू. म्हटलं कमसे कम या बुकच्या निमित्ताने तरी ते आतमध्ये यायला तयार होईल, कारण तशी आतमध्ये यायला तयारच होत नव्हती. शेवटी खूप मनवलं, त्याच्यानंतर कुठं तर आम्ही आतमध्ये आलेले आहेत. मी बुक काढलं आहे, बुक काढता बरोबर शचीचं सुरू झालं, मी आता अभ्यास करत आहे, मला हे वाचायचं आहे, मला असं करायचं आहे, तसं करायचं आहे. त्याच्या गप्पा गोष्टी तर सुरूच आहेत, सोबत मी बुकही बघत आहे. खूप छान असे बुक्स त्यांनी प्रोव्हाइड केले आहेत. तर यामध्ये अल्फाबेट्स, ड्रॉइंग, काही मराठी गोष्टी वगैरे ज्या आहेत त्याचे बुक्स त्यांनी यामध्ये दिलेले आहेत. आणि आता नर्सरीमधलं म्हणजे बेसिक ज्या गोष्टी असतात ना त्याच मुलांना शिकवल्या जातात, त्याचे जे बुक आहेत त्यांनी इथं दिलेले आहेत. सर्व जे बुक आहेत ते आम्ही बघितले आहेत आणि बघताच डोक्यात विचार आला की खरंच आपली एवढीशी शची आज एवढी मोठी झाली की तिला शाळेत पाठवायची वेळ आली. आतापर्यंत मी स्वतः शाळेत जात होते आणि आता मी मुलीला शाळेत पाठवणार आहे. म्हणजे जे शाळेत जाणारे शाळेत पाठवणारे कधी झाले काही कळलंच नाहीत आणि एवढीशी शची शाळेत जाणारी होऊन गेली हे कधी कळलंच नाही. खरंच ना, बाळ जन्माला येतं तेव्हापासून ते मोठं होत राहतं, आपल्यासमोरच ते वाढतं, पण ते मोठं होतं आहे हे आपल्याला जाणवतच नाही. पण असो, शची आता शाळेत जाणारी झाली आणि काही दिवसातच आता शाळेलाही सुरुवात होणार आहे, कारण बाकीची आधीची जी प्रिपरेशन आहे त्याला तर सुरुवात झालेलीच आहे. बुक वगैरे आधी त्यांनी जेव्हा ॲडमिशन झालं तेव्हा टिफिन, बॉटल वगैरे ह्या गोष्टी दिल्या होत्या. आता त्यांनी बुक्स वगैरे प्रोव्हाइड केले आणि आता थोड्या दिवसातच त्यांचा कॉल किंवा मेसेज येईल की शाळेला सुरुवात होणार आहे. बाकी त्याच्याबद्दल ही जो फर्स्ट डेचा जो व्हिडिओ राहील ना तोही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. चला मग गप्पा गोष्टी करण्यातच इथं खूप उशीर झालेला आहे आणि शची आज झोपलेलीच नाही आहे, तर तिलाही झोप आलेली आहे.
म्हणजे तिला तर झोप येतच नाही, पण तिला झोपावं लागतं, कारण थोडा वेळ तरी झोपली ना की रात्री एवढी चिडचिड करत नाही. म्हणून माझं तर चालू आहे की लवकरात हे सर्व आवरावं आणि तिला झोपू घालावं. पण बाईचं मूड काही दिसत नाही आहे. तेवढ्यातच मी जे गोष्टींचं बुक होतं ना ते उघडलं, तर वाचायला थोडी सुरुवात केली. तर मीही बालपणात हरवले, कारण माझ्याही बालपणामध्ये ह्याच गोष्टी होत्या. माझे आजोबा मला ह्याच गोष्टी सांगत होते. तेव्हा बुक्स वगैरे नव्हते, बुक्समध्ये नव्हत्या ह्या गोष्टी, आजोबा मला सांगायचे. आणि आम्हाला जेव्हा समजा नर्सरी वगैरे तेव्हा काही नव्हतंच, पहिलीपासूनच शाळा चालू व्हायची. अंगणवाडीमध्ये बुक्स वगैरे नव्हते, फक्त डायरेक्ट शिकवायचे, म्हणजे ओरल राहायचं सर्व. तर हे जेव्हा बघितलं ना तर असं वाटतं खरंच आपलं बालपण कसं होतं आणि आताच्या मुलांचं बालपण कसं आहे. असं थोडं बालपणात हरवली, तिथून बाहेर येत आहे आणि शचीला जबरदस्ती तर झोपवते, कारण बाई परत छत्री घेतली आणि निघालेली आहे बाहेर पावसात जायला. सो चला, आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.